मॅक्झिमम मुलं इथं चूक करतात का? तर करतात. मग आता प्रश्न हा पडला असेल की सर ही चूक कोणती आहे? मी तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही कॅप राऊंड अटेंड करता ना, तेव्हा तुम्हाला दोन ऑप्शन्स दिले जातात. एक जे ऑप्शन असतं ते फ्रीजचं असतं, जेव्हा तुमचं कॅप राऊंडचे अलॉटमेंट होते तेव्हाबद्दल बोलत आहे मी. आणि जे दुसरं ऑप्शन असतं ते असतं बेटरमेंटचं. मॅक्झिमम मुलांना या दोघांमधला एक्झॅक्टली डिफरन्स माहीत नाही. मी तुम्हाला साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये सांगतो की या दोन्ही ऑप्शन्स एक्झॅक्टली काय शो करतात. समजा माझा पहिल्या कॅप राऊंडला नंबर लागला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चंद्रपूर, उदाहरणार्थ पकडून चाला तुम्ही. जर तुम्ही त्या कॉलेजला फ्रीज करताय, म्हणजे त्या ऑप्शनला जर फ्रीज करताय, दॅट मीन्स तुम्ही त्या कॉलेजमध्ये 100% ॲडमिशन घेणार आहेत. तुम्ही त्याच्या पुढचा सेकंड कॅप राऊंड अटेंड करणार नाहीत. फ्रीज म्हणजे काय? कॉलेज कन्फर्म करून ठेवणे, मला पुढचा कॅप राऊंड बिलकुल पण अटेंड करायचा नाही. पण समजा माझा एखादा उदाहरणार्थ पकडूनच चाला की गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चंद्रपूरला नंबर लागलेला आहे, पण मला सेकंड कॅप राऊंडसाठी जायचं आहे किंवा त्याच्या पुढच्या कॅप राऊंडसाठी जायचं आहे. म्हणजे मला अजून चेक करायचं की यार याच्यापेक्षा कुठलं बेटर कॉलेज भेटू शकतं का? तर मला वाटतं की तुम्ही तिथं फ्रीज ऑप्शन चूज न करता बेटरमेंटचं ऑप्शन चूज केलं पाहिजे. त्याच्यात बी भरपूर कन्फ्युजन आहे, ते पण क्लिअर करतो मी. समजा तुम्ही बेटरमेंटवर क्लिक केला, दॅट मीन्स तुम्ही त्या कॉलेजचं ॲडमिशन होल्ड करून ठेवलेलं आहे. म्हणजे साध्या भाषेत तुम्ही त्या कॉलेजच्या एक असं समजून घ्या की ते एक इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की मी तुमची सीट बऱ्यापैकी बुक करून ठेवलेली आहे, पण मी अजून ॲडमिशन घेतलेलं नाही आहे. मी बेटर कॉलेजसाठी सेकंड राऊंडला गेलो. समजा तुम्ही सेकंड राऊंड अटेंड केलं आणि तुम्हाला कुठल्या ते एखादी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अवसारी भेटून गेलं, जे पुण्यामध्ये तुम्हाला पण माहिती आहे, पुणे जिल्ह्यात काउंट होतं. आता समजा बेटरमेंट केल्यानंतर सेकंड राऊंडमध्ये जर तुमचा दुसरा कॉलेजमध्ये नंबर लागतो, तर तुम्ही त्या कॉलेजमध्येच ॲडमिशन घेताय तर तिथं फ्रीज करा. जे पहिलं कॉलेज होतं ते रिमूव्ह होऊन जाईल. किंवा समजा तुम्हाला जर अवसारीचं गव्हर्नमेंट कॉलेज आवडलं नाही, तर तुम्ही वापस चंद्रपूरला जाऊन ॲडमिशन घेऊ शकता. पण मी आता सांगतो, जर तुम्ही कॅप राऊंड 1ला बेटरमेंटसाठी ट्राय करून कॅप राऊंड 2ला जाताय, सो त्या कॅप राऊंड 1च्या जेव्हा तुम्ही कॅप राऊंड 2ला पण बेटरमेंट करून कॅप राऊंड 3ला जाताय, तर कॅप राऊंड 1मध्ये तुम्हाला परत जाता येत नाही. सो मी एवढं सांगेल तुम्हाला, जर पहिल्या कॅप राऊंडला चांगलं कॉलेज भेटलं असेल तर बिंदास डोळे बंद करून घ्या. सेकंड किंवा थर्ड कॅप राऊंडला जायचा प्रयत्न थोडा कमी करायचा. असं का कमी करायचं? कारण पहिल्या आणि सेकंड कॅप राऊंडमध्ये जेवढ्या सीट फिलअप केल्या जातात किंवा इनरोल होतात ना, तेवढं जास्त ऑप्शन किंवा तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये भेटत नाही. सो तुम्हाला याच्या रिलेटेड किंवा ॲडमिशनच्या रिलेटेड काही क्युरी असेल तर कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा. राहिली गोष्ट, जर तुम्ही पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअरिंग करत असाल तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे आपला क्लास आहे वेक्टर एज्युकेशन अंकुश सर, जो ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून एक बेस्ट टीचिंग मुलांसाठी प्रोव्हाइड करतो, ते पण एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये. सो ॲप जे आहे ते डाउनलोड करा. तुम्हाला जो पण कोर्स पाहिजे तुम्ही तो कोर्स तिथून बिंदास्त बाय करू शकता. काही क्युरी आली कमेंट करायला विसरू नका. चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.